आटपाडी तालुक्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना निंबवडे येथे घडली आहे। शिवसेनेचे ओबीसी नेते उत्तम बालटे यांनी शिवसेनेला रामराम ठोकत निंबवडे येथील जाहीर प्रचार सभेत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला। हा प्रवेश आटपाडी तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणारा ठरत असून भाजपच्या ताकदीत मोठी भर पडली आहे। उत्तम बालटे यांच्यासह अर्जुन लांडगे, दशरथ नागणे, मेजर राजाराम बालटे, करण ढगे, ओमरत्न बालटे यांनीही आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। या प्रवेश सोहळ्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। या ऐतिहासिक प्रवेश प्रसंगी निंबवडे पंचायत समिती गणाचे उदयोन्मुख नेते जयवंत सरगर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, आटपाडी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष यूटी जाधव, बंडूशेठ कातुरे, नगरसेवक महेश देशमुख, नगरसेवक राजू जानकर, अजित जाधव, माजी सरपंच मंगेश दादा मगदूम, NP खर्जे, जे जानकर, यशवंतराव मेटकरी, डॉक्टर BT पिंजारी, कैलासराव देवडकर, बाबासाहेब माळी, बजरंग फडतरे, वाक्षेवाडीचे सरपंच राजाराम वाक्षे, नाथा लांडगे यांच्यासह शेकडो मान्यवर, पदाधिकारी आणि पडळकर प्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या पक्षप्रवेशामुळे आटपाडी तालुक्यातील राजकीय घडामोडींना नवी दिशा मिळाली असून ओबीसी समाजातील प्रभावी नेतृत्व भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे राहत असल्याचे स्पष्ट झाले। ओबीसी नेते उत्तम बालटे यांच्या भाजप प्रवेशामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास, दरारा आणि आदर पुन्हा एकदा अधोरेखित झाला। आगामी काळात या प्रवेशाचा तालुक्यातील राजकारणावर दूरगामी परिणाम होणार असून भाजप अधिक मजबूत होईल असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे। ओबीसी नेते उत्तम बालटे यांचा भाजपमध्ये प्रवेश तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।